ही माझी शाळा निर्जीव जरी असली तरी तिने मला सजीव असल्याची जाणीव करून दिली. माझी शाळा. नमस्कार मित्रांनो, मी बासुरिया पांडुरंग वागतकर. आज मी तुम्हाला अशी गोष्ट दाखवणार आहे, म्हणजेच की माझ्या पप्पाची शाळा. एखाद्या विद्यार्थ्याला घडवण्यासाठी शाळेचा खूप मोठा वाटा असतो. हे पहा, माझे पप्पा इथे शिकत होते आणि हे जे झाड दिसत आहे ना तुम्हाला बदामीचं, ते पप्पा इकडे हापसा होता आणि तिकडे जाऊन पप्पा प्लेट वगैरे धुवून एक एक ग्लास आणून या झाडाला टाकायचे. म्हणूनच हे झाड एवढं मोठं झालं आहे पहा. आणि इकडे नवीन शाळा पण झालेली आहे पप्पाची आणि तिकडे मोठं मस्तपैकी ग्राउंड झालेलं आहे. खूप मस्त झाली आहे आता पप्पाची शाळा. म्हणजे ही जुनी शाळा होती, आता तिकडे नवीन शाळा केलेली आहे. म्हणजे पप्पा 20-25 वर्षाखाली शिकत असलेली शाळा बघा कशी झालेली आहे. ही आहे माझ्या पप्पाची शाळा. म्हणजे पप्पा जेव्हा लहान होते तेव्हा इथे शिकायचे. ही शाळा नाही, ही नवीन शाळा झालेली आहे. इकडे जुनी शाळा आहे, तिथे माझे पप्पा शिकत होते आणि ही दुसरी नवीन शाळा झालेली आहे. किती स्वच्छ आणि सुंदर आहे पप्पाची शाळा बघा. आता म्हणजे की शाळेला सुट्ट्या लागल्यात म्हणून कोणीच नाही आहे पप्पाच्या शाळेवर. नमस्कार मित्रांनो, मी पांडुरंग वागतकर. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शाळा ही त्याला घडवण्यासाठी खूप महत्त्वाचा अविभाज्य घटक असते. तर बऱ्याच दिवसानंतर म्हणण्यापेक्षा जवळपास 25 वर्षानंतर मी माझ्या शाळेवर आलेला. 25 वर्षांच्या आठवणी आज तुम्हाला काही माध्यमातून, काही व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. सुरुवातीला आमचा हे पहिला वर्ग आहे, दुसरा वर्ग आहे, तिसरा वर्ग आहे आणि असे आमचे वर्ग होते. एकंदरीत आमचे हे 10वीचा वर्ग शेवटचा होता. हे झाडं त्यावेळेस खूपच लहान होते आणि आताच बासुरियानं सांगितल्याप्रमाणे हे बदामीचं झाड, ही पाण्याची टाकी आम्ही प्लेट वगैरे जेवणाचं घेऊन आल्यानंतर एक ग्लास प्रत्येक विद्यार्थी ह्या बदामीच्या झाडाला आणून टाकायचे. त्यावेळेस खूप लहान झाड होतं, आता खूप मोठं झालं आहे. आणि एकंदरीत हे सांगायचं आहे की ही शाळेची इमारत खूप जुनी झालेली आहे. ह्या शाळेला खूप मोठा इतिहास आहे. सर्वप्रथम ही शाळा 80च्या साधारणतः 80 नसेल, 80चाच कालावधी असेल, तर ही एकदम तलावाच्या खाली शाळा होती असं म्हणतात. आणि ती पुरामध्ये वाहून गेल्यानंतर ही म्हणजे मोठ्या टेकडीला, अर्थात हे मसाईचा माळ म्हणून ह्याला संबोधलं जातं. ह्या माळाला मसाईचा माळ म्हणतात आणि ह्या मसाईच्या माळाच्या पोटाला ही शाळा येऊन बसली. आता कालांतराने शाळेची नवीन इमारत झाली. हे पहा तुम्ही, शाळेची नवीन इमारत झालेली पाहू शकता. हे आमच्या वेळेस ही इमारत नव्हतीच. आणि मित्रांनो, हे तुम्हाला झाड दाखवतो. हे लिंबाचं झाड खूप छोटं झाड होतं आणि हे एकदम छोटं झाड. मित्रांनो, हा आमचा झेंडा आहे. आम्ही ह्या झेंड्यावर खूप बसायचो, खेळायचो आणि हे ग्राउंड होतं. इथं प्रार्थना व्हायची आमची. आज ही अवस्था पाहून तुम्हाला वाटेल की ह्या शाळेची अवस्था काय झाली, परंतु ह्या शाळेचा कालावधी संपला. इमारतीचा कालावधी संपल्यामुळं ह्याऐवजी इकडे नवीन इमारत बांधली. परंतु ह्या जुन्या इमारतीमध्ये आमच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. म्हणूनच आम्ही हा छोटासा व्हिडिओ करतोय. आम्ही ह्या शाळेच्या ह्या निर्जीव वस्तूशी आम्ही एकनिष्ठ झालेलो आहोत. प्रत्येक वर्ग आमच्या मनात भरलेला आहे. आमच्या खिडक्या, दरवाजे, सर्व झाडं हे आमच्या ओळखीचे आहेत. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टीवर, ह्या आश्रमशाळेच्या आधारे मी एक कादंबरी लिहितोय. आता काही दिवसातच तुम्हाला ती कादंबरी वाचण्यासाठी येईल. त्या कादंबरीचं नाव आहे रम्याची आश्रमशाळा. मित्रांनो, ह्या रम्याच्या आश्रमशाळेमध्ये ह्या सर्व शाळेच्या घटकाचा, प्रत्येक निर्जीव सजीव घटकाचा त्या कादंबरीमध्ये उल्लेख करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नक्कीच तुम्हाला ही कादंबरी
हे आपण आश्रमशाळेतील जीणं काय असतं, आनंद काय असतो, आश्रमशाळेचा आपल्याला जगण्यासाठी काय अनुभव देतात, ही आपण ह्यातून वर्णन करण्याचा प्रयत्न मी रम्याची आश्रमशाळा ह्या पुस्तकातून नक्कीच तुमच्यासमोर सादर करणार आहे. मित्रांनो, माणसाला आजारातून बाहेर काढण्यासाठी, जगाला तारण्यासाठी आवश्यक असणारे डॉक्टर या शाळेने घडवले. शिवाय देशाची सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा सांभाळणारे देशाचे सैनिक, देशाचे पोलीस या शाळेने घडवले. याशिवाय अनेक प्रशासकीय अधिकारी या शाळेने घडवले आणि याचबरोबर अनेक शेतकऱ्याने या ठिकाणी अक्षर गिरवलेले आहेत. म्हणूनच या शाळेचं योगदान सामाजिक, आर्थिक, राजकीय क्षेत्रात खूप मोठे आहे आणि म्हणूनच शासकीय आदिवासी आश्रमशाळा या दुधड इथे छोटीशी भेट. मित्रांनो, आमच्या शाळेमध्ये 2000 जवळपास 25 वर्षाखाली हे डुडुळे मामा होते. आम्ही ह्या झाडाखाली बसले होते. मामा, मी ओळखलं मामाला. कदाचित मामाने आम्हाला ओळखणार नाही, कारण कितीतरी विद्यार्थी असतात, परंतु मामा हे स्वयंपाकी होते आणि आजही कार्यरत आहेत. हे आज भेटले आणि त्यांना भेटल्यानंतर खूप बरं वाटलं. धन्यवाद.